नमस्कार, स्वराज्य व्हॉइस या यूट्यूब चॅनलवर आपण आता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मौजे शेवडीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथे नळ पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जे आमरण अन्नत्याग उपोषण सुरू आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याआधी अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी स्वराज्य व्हॉइस या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर सर्वांना एक महत्त्वाची बातमी अशी की जलजीवन मिशन योजने मौजे शेवडीपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथे नळ पाणी पुरवठा योजनेतील जिल्हा परिषद सदस्य व संबंधित यंत्रणेचे अधिकारी संलग्न मताने अपूर्ण काम पूर्ण दाखवत कामांचा ताबा पावतीवर ग्रामसेविकेच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत। ग्रामसेविकेच्या अन्यायकारक बदली व निलंबनाची कारवाई रद्द झाली पाहिजे व दोषी अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी संबंधित यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। याकरता श्री विकास नरवाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 10/9/2024 रोजी याबाबत सविस्तर पत्र दिले आहे। आमरण अन्नत्याग उपोषण हे दिनांक 30/9/2024 पासून सुरू मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय धुळे याच्या समोर सुरू झालेले आहे। याचाच आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेवडीपाडा या जलजीवन योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तर ते चांगला विचार करण्याची बाब आहे। आम्ही 6 महिन्यापासून जिल्हाधिकारी व शिवसाहेबांकडे वारंवार तक्रार करून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्या न्यायपुरी आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागत आहे। तरी आम्हाला सर्वांना या आदिवासी बांधवांना आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो भ्रष्टाचार जो केलेला आहे आणि ग्रामसेवकबाईचे वारंवार नाव घेता, कशामुळे नाव घेता? त्या ग्रामसेवकबाईच्या खोट्या नाट्या सह्या घेऊन या लोकांनी तिला निलंबित केलं। निलंबित कशामुळे केलं की बा आपले जे भ्रष्टाचार झाला ते उघडकीस यायला नको, याच्यामुळे त्या ग्रामसेवकबाई ती काय आमची बहीण नाही किंवा नातेवाईक नाही, पण तिला या भ्रष्टाचार पोटी खोट्या नाट्या सह्या घेऊन या लोकांनी तो प्रकरण या वारंवार लावला आहे। तरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सर, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे।